चला मंडळी आमच्यासोबत शेतात. तर आम्ही चाललो आहेत आज शेतामध्ये आज आम्ही चुलीवरची भाकरी भाजी खाणार आहोत आणि तुम्ही पण या आमच्यासोबत खायला एन्जॉय करायला. तर आम्ही जात आहोत आता एवढं ऊन होतं ना, थोडं उशीर झालेला. तर आता ह्यांचं रस्त्यावर कुणाकडे थोडं काम होतं आणि तिथं मला थोडेसे फुलाचे झाडं दिसले. मला काही राहायना गेलं तर मी काढायला लागले फोटो व्हिडिओ. तर हा माझा ऋषभ किटू ना, त्याला चॉकलेट पाहिजे होती. तिला कुठंतरी दुकान दिसले तर तिथंच बसला ओरडायला. तर हे बघा कशी छान असं फुलाची वगैरे झाडं आहेत ना. तर आम्ही आता तिथं आलेलो. तर आलं तर त्यांचं काय गेटच बंद, ते आलेच नव्हते. तर एवढं ऊन लागत होतं ना, खूपच ऊन लागत होतं. मला तर एवढं असं चक्कर यायल्यासारखं होत होतं. तेवढा जोरात ऊन होता ना आणि त्यांचा गेट बंद होता. ते काय आले नव्हते. आम्हीच त्यांच्या आधी येऊन बसलो होतो. आम्हाला काही राहतंय, गेलं की कधी जायचं आणि कधी शेतात एन्जॉय करायचं असं झालेलं. तरी आम्हाला अर्धा एक तास झालेला तिथं. आम्ही असंच बाहेर थांबलेलो. मग ते घरी गेले गावात त्यांच्या आणि मग तिथून चावी घेऊन आले. तर आता आलो आम्ही शेतात. मग शेतात मांडली ना चूल मांडली. मग झालं काय, मग भाकरी करायचं, मस्त एन्जॉय करायचं. तर चूल आता मी पेटवली आहे. आता त्याच्यावर तवा ठेवला आहे गरम व्हायला. आणि मी काय घरूनच बाजरीचं पीठ नेलेलं. त्यांच्याकडे काय तांदळाच्या भाकरी खातात, आपल्याला काही तांदळाच्या भाकरी जमतात. आपण काय दणकट माणसं, आपल्याला बाजरीच्या लागतात. तर आता काय मग चालू केली बाजरीच्या भाकरी टाकायला. बाजरीची भाकरी तर घेतल्या टाकायला, पण धूर काय भाकरी करू देते नाही. त्याला काय राहते, ते येते अंगावरतीच. तर मी काय आता धूर का असू ना, पण भाकरी तर करायच्याच आहेत. काही हो, चुलीवरचं खायचं आहे ना. मग थोडंसं कराच झाला तर झाला. तर काय आता चालू झाले भाकरी थपायला. तर आता हे बघा मी अशा प्रकारे भाजी तेपून घेते आणि चालू आहे चुलीवर. मस्त माझा पोरगा किटू मस्त एन्जॉय करते, त्याला पण छान वाटते मोकळ्या वातावरणात. तर हे बघा मी चुलीतलं कसं म्हणजे फूक मारून असं पेटवते. विजली होती ना आणि काही काविलता पण नाही वापरत. मी हाताने चालू केलं. एवढं काय राहून गेलं, कधी भाकरी होते आणि कधी खाताने असं झालेलं. 7-8 महिन्यांनी चुलीवरची भाकरी भेटते खायला. तर मस्त असे कडक कडक पापडासारखी शेकल्या आणि मस्त तर खाल्ल्या अशा भाकऱ्या पटापटा 10-12 भाकऱ्या केल्या. त्यांना बी खाऊ घातलं, आम्ही बी खाल्लं, मस्त एन्जॉय केलं. त्यात काय मस्त गावरान कोंबडा आणला होता, मस्तपैकी केला आणि खाल्ला. हे बघा मी चालू करते आणि काकींसोबत काय गप्पा चालूच होत्या. ह्यांच्या गावाकडचे काय, त्यांचे काय, यांचे काय, असं चालूच होतं. मस्त एन्जॉयमेंट होत होतं. भाकरी पण होत होते, धूर पण डोळ्यात जात होतं. ते काय आग पण लागत होती मस्तपैकी. अरे बघा कशी बसची भाकरी फुलते एकदम टम्म वगैरे. त्यात आऱ्यावर पण भाजून घ्यायची ना, अशीच थोडी ठेवायची. आऱ्यावर पण भाकरी भाजून घेत होते मी. मस्त गप्पा मारत भाकऱ्या चालू आहेत. तर मी काय केलं, हे काय गेले शेतात फिरायला गेलं तर त्यांना दिसलं वांग्याचं झाड आणि हिरव्या मिरचीचं. तर आणले ते पण हिरव्या मिरची आणि वांगं तोडून. मग काय टाकलं चुलीमध्ये मस्तपैकी भाजायला आणि बनवलं भरीत. तांदळाचे पेंडा पडल्यात. आपल्याकडे कसे बाजरीचं असतं, तिथे यांचे तांदळाचे पडलेले आहेत. हे बघा माझं पोरगा एक काड्या काढून कसं बघतोय, त्याला काय वाटतं काय माहिती. तर आता झालो आहेत भाकऱ्या माझ्या इकडे. काकींसोबत गप्पाही चालू आहेत. तर आता भाकऱ्या पण होतात माझ्या. तर आता मी काय करते, मग वांगे वगैरे भाजून घेते आणि मस्त भरीत बनवून घेते. तर मित्रांनो, तुम्हाला पण आवडते काय अशी भाकरी चुलीवर खायची? त्यांचं तर चालूच आहे. तर झाल्या भाकऱ्या. तर मी टाकले वांगे आता चुलीमध्ये. काकी मला मसाले वगैरे आणून देत होते, तर ते मसाले मी त्याच्यात टाकणार होते. तवा पण काढला होता खाली, पण आता डबल ठेवला वरती. ते काय आता मिरच्या नवऱ्याला खायचं म्हणलं की करायलाच पाहिजे. नवऱ्याला चुलीवरचं भडीत पाहिजे होतं, असं चुलीत भाजलेलं. तर आता ते मी केलेलं आहे. आता आमचं जेवण खाऊन सगळं झालं. आता थोडंसं बसलं होतं. तर हे बाबा काहीतरी करत होते, तर माझे गेले पोरं त्यांना मदत करायला. हे बघा हा एक जातोय आणि ती एक आहे तिथं दगड मातीचं ढिगळ उचलतं आणि खाली पडतंय. त्याला असं वाटायला आम्ही कुठे आलो, ते एकदम मोकळ्या मैदानात. तर हे आजचा आमचा व्हिडिओ होता. आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. तर हे बघा पपईचं झाड, किती पपई लागल्यात त्याला. त्या झाडाला वजन झालं आहे. तर त्या बोलल्या तर पिकल्यावर तुम्हाला पाठवून देऊ. तर हे बघा अशी एन्जॉय करतात. बाबांनी लावली शेतात आग. आणि हे बघा आमचे पोरं, त्यांना बोलतात आम्ही तुम्हाला मदत करू काय. हे आहे गवती चहा, तुम्हाला माहीतच असेल कदाचित. हे आहे गवती चहा. आणि हे काकानं शेतामध्ये ना झुला बनवत आहे. ते कामवाले पण आलेले होते. तर आजचा आमचा व्हिडिओ इथपर्यंतच होता. थँक्यू.